राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी प्रलंबित पीक कर्जातून मुक्ती मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळू शकते. शेतीसमोरील सध्याची वाढती आव्हाने खूप गंभीर आहेत. अनियमित पाऊस आणि वाढत्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. कृषी बाजारातील अस्थिर दर आणि उत्पन्नाची अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. कर्जमाफीची व्याप्ती मोठी आहे. शासनाच्या प्रस्तावानुसार सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या पीक कर्जाचा समावेश होऊ शकतो. या बँकांमधील थकीत पीक कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी पात्रता ठरलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी पीक कर्ज घेतले आहे आणि ते कर्ज सध्या थकीत आउटस्टँडिंग आहे, ते पात्र ठरू शकतात. विशेषतः लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कमी जमीन आणि मर्यादित उत्पन्न असलेले प्राधान्य दिले जाईल. योजनेच्या प्रमुख अटी आणि शर्ती कठोर आहेत. कर्ज केवळ शेती आणि पीक उत्पादनासाठी घेतलेले असणे बंधनकारक आहे. कर्ज एका विशिष्ट कालावधीत घेतलेले असावे. उदाहरणार्थ, काही राज्यांमध्ये 2017 ते 2023 या कालावधीतील कर्जाचा विचार झाला होता, तशीच कालमर्यादा येथेही निश्चित होऊ शकते. यादीत नाव कसे तपासायचे? पहिली पायरी म्हणजे घर बसल्या मोबाईलवरून लाभार्थी यादी तपासणे शक्य आहे. संबंधित राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या किंवा सहकार विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. होम पेजवरील कर्जमाफी योजना म्हणजे लोन वेवर स्कीम पर्यायावर क्लिक करा. तुमच्या गावाची यादी शोधण्याची सोपी पद्धत आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचे गाव आणि तुमच्या बँकेचे नाव अचूक निवडा. ही माहिती भरल्यावर तुमच्या गावाची संपूर्ण लाभार्थी यादी स्क्रीनवर दिसेल. तुमचा जिल्हा निवडा, तुमचा तालुका निवडा, तुमचे गाव निवडा, तुमच्या बँकेचे नाव निवडा. नाव शोधण्याच्या इतर पर्यायी पद्धती उपलब्ध आहेत. जर गावाची यादी पाहण्यात अडचण येत असेल तर थेट शोध घेता येतो. तुमचा आधार क्रमांक वापरून किंवा बँकेचा कर्ज खाते क्रमांक वापरून शोध घ्या. सुरुवातीच्या यादीत नाव नसल्यास घाबरण्याची गरज नाही. तांत्रिक कारणांमुळे किंवा अपूर्ण माहितीमुळे नाव सुटलेले असू शकते. तुमच्या बँकेच्या शाखेत किंवा तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधा. कागदपत्रांची पडताळणी करून तुमचे नाव यादीत समाविष्ट केले जाऊ शकते. पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे ही आहेत: आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा, कर्ज खाते क्रमांक, बँकेशी जोडलेला मोबाईल क्रमांक. कर्जमाफीसोबतच शाश्वत शेतीचा मार्ग शोधावा. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील तात्काळ आर्थिक भार कमी होतो आणि नव्या जोमाने शेती करता येते. परंतु शेती अधिक मजबूत करण्यासाठी दीर्घकालीन उपायांची गरज आहे. शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळावा, खात्रीशीर सिंचन सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि आधुनिक तांत्रिक मदत मिळावी. उत्पन्नात वाढ करण्यासाठी इतर सरकारी योजनांचा लाभ घ्या. शेतकऱ्यांनी केवळ कर्जमाफीवर अवलंबून न राहता प्रधानमंत्री पीक विमा योजना, सोलर पंप योजना, विविध कृषी अवजारे आणि खते अनुदान योजना यांचा फायदा घ्यावा. अफवांपासून सावध राहा आणि खात्री करा. निर्णय अधिकृतपणे जाहीर होईपर्यंत केवळ विश्वसनीय बातम्यांवर अवलंबून राहा. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा OTP शेअर करू नका. माहितीची सत्यता पडताळल्याशिवाय ती सोशल मीडियावर पुढे पाठवू नका. आजच माहिती तपासा आणि इतरांना जागरूक करा. तुम्ही पीक कर्ज घेतले असल्यास अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे नाव नक्की तपासा. या योजनेची माहिती आणि योग्य कागदपत्रे तयार ठेवा. ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या गावातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा.